नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला देवपूर पोलिसांनी काही तासातच ठोकल्या बेड्या। दिनांक 18 जानेवारी रोजी देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टर कुलकर्णी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरातील चांदीचे दागिने, 2 घड्याळ व 1000 रुपये रोख असा एकूण 31,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता। याबाबत देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदरील घटनेचा अवघ्या काही तासातच देवपूर पोलिसांनी छडा लावला। घटनेतील एका चोरट्याला जेरबंद करीत त्याच्याकडून चांदीचे 5 शिक्के व 1000 रुपये रोख हस्तगत करण्यात आलेला असून उर्वरित मुद्देमालसह 7,000 फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती देवपूर पोलिसांतर्फे प्रसारमाध्यमांना सदरची माहिती देण्यात आली। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत डिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। नमस्कार, मी पी.आय. धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 18/1/25 मध्यरात्री साधारण 3 वाजताच्या सुमारास डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी, राहणार प्लॉट नंबर 100, प्रभात नगर, हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती, घरातलं कुलूप तोडून। याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाजावर लावून ठेवलेला होता। चोरांनी कॅमेरा तोडला तो कॅमेरा बघून, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या DB पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली। याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौशिफ बिकन तांबोळी याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मुद्देमालपैकी 1000 रुपयाच्या रोख नोटा, त्याच्यानंतर चांदीचे 5 कॉईन असे जप्त करण्यात आलेले आहे। त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे, त्याचाही शोध चालू आहे। लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू। आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक अशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला, याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे। तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला CCTV कॅमेरे लावून घ्यावे। अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि DVRची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे। तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ते ॲक्सेस मिळतं, त्याच्यामध्ये SIM कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शोध घेणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते। याकरिता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर CCTV कॅमेरे बसवून घ्यावे हे आवाहन करत आहोत।